श्री काशीखंड कथासार अध्याय 63 विश्वकर्मेश्वर वीरेश्वर मित्रजित मलयगंधिनी कथा। कार्तिकेय म्हणाला, विश्वकर्म्याची चिंता एका तपस्वी ऋषींनी दूर केली। ते ऋषी विश्वकर्म्यास म्हणाले, वत्सा, तू काळजी करू नकोस। काशी येथे जाऊन विश्वनाथाची मनोभावे सेवा कर। विश्वनाथाच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित पार पडेल। तो महादेव सर्व भक्तांच्या चिंता नाहीशा करतो। त्या ऋषींची आज्ञा शिरोधार्य मानून विश्वकर्मा काशीत गेला। तिथे त्याने विश्वनाथाची भक्तियुक्त अंतकरणाने सेवा केली। काही दिवसानंतर त्याने विश्वकर्मेश्वर शिवलिंगाची स्थापना केली। त्या शिवलिंगासमोर बसून आराधना करण्यास सुरुवात केली। सदाशिव प्रसन्न झाला। महादेवाने त्याला मठ बांधण्यासाठी अनेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी दिव्य सामर्थ्य दिले। शंकराने विश्वकर्म्यास काशीनगरीचे नूतनीकरण करण्यासाठी बोलावून घेतले। महादेवाने दिलेल्या सामर्थ्यामुळेच विश्वकर्माने काशीनगरीचे मनमोहक नूतनीकरण केले। अगस्त्य ऋषी म्हणाले, वीरेश्वर शिवलिंगाची कथा मला सांगा। कार्तिकेय म्हणाला, वीरेश्वर लिंगाचे एकटे नसून त्यासह 14 दिव्य शिवलिंग तिथे आहेत। मी लहान असताना दाक्षायणीने हाच प्रश्न पिताश्रींना विचारला होता। त्यावेळी जी कथा सांगितली तीच कथा तुम्हाला सांगतो। पृथ्वीलोकावर मित्रजित नावाचा सुवर्ण गुणसंपन्न राजा राज्य करत होता। एकदा नारद मुनी त्याच्याकडे आले। मित्रजित राजाने त्याचे यथोचित स्वागत केले। नारद मुनी म्हणाले, राजन, मी तुला एक गूढ कथा सांगतो। एके दिवशी मी गंधमादन पर्वतावर गेलो होतो। तेथे विद्याधर नामक नृप आहे। त्या राजाची मलयगंधिनी नामक लावण्यवती कन्या कंकालकेतू राक्षसाने पळवून पाताळात नेली आहे। ती भवानी देवीची भक्त आहे। भवानी मातेने तिला वर दिला आहे की वैशाख शुद्ध तृतीयेला तुझ्याबरोबर तिचा विवाह होईल। ती या सुवर्ण लक्ष्याची क्षणाची वाट पाहत आहे। आता मी तुला एक युक्ती सांगतो। तू भोगावती नदीच्या तीरी चंपावती नगरीत जा। तेथे कंकालकेतू असेल। त्याला ठार मारून तुझ्या भावी पत्नीस सोडवून आण। तू सदैव ओम नमः शिवाय असा मुखाने जप कर। त्यामुळे तुझ्यावर कोणतीही संकट येणार नाही। नारद मुनींना नमन करून मित्रजित राजा मोहिमेवर गेला। तो कंकालकेतू राक्षसाच्या गुहेत आला। त्यावेळी कंकालकेतू बाहेर गेला होता। मित्रजित राजा मलयगंधिनी राजकन्येस म्हणाला, हे सुंदरे, तू भिवू नकोस। कंकालकेतू राक्षसाच्या तावडीतून सोडवण्यासाठीच मी येथे आलो आहे। त्यामुळे मलयगंधिनीस बरे वाटले। तिच्या मनात आले, हाच तर आपला पती नसेल ना। काही वेळाने कंकालकेतू राक्षस आला। दमून गेल्यावर तो झोपायला गेला। त्या राक्षसास झोप लागल्यानंतर राजाने कंकालकेतूच्या डाव्या हातावर वार केला। त्यामुळे राक्षसास जागा झाला। त्याने सुद्धा मित्रजित राजावर हल्ला केला। पण राजाने विष्णू कवच म्हणून स्वतःचे रक्षण केले। राजाने विष्णू कवच म्हटल्यामुळे राक्षस राजासुद्धा विष्णू रूपात दिसू लागला। त्या राजाने सुदर्शन चक्र सोडून कंकालकेतू राक्षसाचं यमसदनी पाठवले। त्या मलयगंधिनीस घेऊन मित्रजित राजा स्वतःच्या नगरीत आला। काही दिवसानंतर तिथे नारायण नारायण श्रीमान नारायण नारायण असा नामघोष करीत देवर्षी नारद मुनी तेथे आले। सर्वांच्या संमतीने नारद मुनींनी त्या दोघांचा विवाह लावून दिला। या लग्न सोहळ्यास अनेक देवदेवता सुद्धा उपस्थित होते। भवानी मातेच्या सांगण्यानुसार हा विवाह वैशाख शुद्ध तृतीयेस पार पडला। हा अध्याय वाचल्यास सर्व गुण संपन्न लावण्यवती लाभेल व निपुत्रिका संतती प्राप्त होईल। ऋषीश्वर, आता तुम्हाला पुढील कथा सांगतो। या कथेत वीरेश्वर व कामेश्वर लिंगाची स्थापना इत्यादीचा उल्लेख आहे। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या
बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.